काळी पिशवी बघून तुम्हाला तर अंदाज लागलाच असेल, की यात काय आहे ते आणि नसेल लागला तर पुढं बघाच मग तुम्हाला दिसेलच. तर ही काळी पिशवी घरी आणतानाचा ना आनंद एक वेगळ्या एक नेक्स्ट लेव्हलचा असतो आणि त्यातनं पण जर ओळखीचं कोणी भेटलं रस्त्यात काळी पिशवी घेऊन येताना, तर ती लपवाछपवी ना ती त्याच्या पुढच्या नेक्स्ट लेव्हलची असते. तर नॉनव्हेज बनवायचं होतं. आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल काय बनवणार आहे. मी काय असं स्पेशल काहीतरी आज बेत ठरवला होता, कारण भयानक नॉनव्हेज खायची इच्छा झाली होती. तर म्हटलं आज व्यवस्थित प्रॉपर बिर्याणी, सुक्कं चिकन आणि रस्सा हे तिन्ही गोष्टी झाल्याच पाहिजेत. मग कितीही त्रास झाला, कितीही वेळ लागला, किती पण पुढं किचनच्या पुढं उभं राहायला लागलं तरी चालेल. खायचं असलं तर सुट्टी द्यायची नाही बघा आणि लाजायचं तर अजिबात नाही. तर आठवड्यातून एकदा तरी ना मला नॉनव्हेज लागतंच लागतं. कारण हे खाल्ल्याशिवाय ना तरतरी येत नाही आणि बरं असल्याचं फिलिंग पण येत नाही. उगाच ना आजारी असल्यासारखं वाटायला लागतं. असं वाटतं की आजारी आहे का? आणि खरंच आजारी पडलं ना, तर घरातले आता डॉक्टरकडे जाऊया म्हणत नाहीत. घरातले म्हणतात की नॉनव्हेज काहीतरी आणूया म्हणजे बरं वाटेल मग तुला. असं म्हणजे आमच्या इकडच्या भागात तर हीच सिस्टम आहे की नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय माणसांना बरंच वाटत नाही. बरं हे नॉनव्हेज खाते मी म्हणून ज्यांना वाईट वाटत असेल ना, त्यांनी ना हा अन्नसाखळीचा एक भाग समजा आणि त्यांनी हा विषय सोडून द्या. त्यांच्यासाठी हा विषय नाहीच आहे म्हणून समजा आणि सोडून द्या तुम्ही. कारण तुम्ही नॉनव्हेज खात नाही, व्हेज खाता ही खरंच भारी गोष्ट आहे. म्हणजे ह्यासारखी भारी कुठली गोष्ट नाही. मला जर नॉनव्हेज सोडायला जमलं ना, तर एक नंबर ह्याच्यापेक्षा आयुष्यात काय नको असा माझा सीन आहे. पण तरी पण नॉनव्हेज सुटणार नाही माझं. कारण मी ट्राय करते. आठवडा 15 दिवस ट्राय करते. 15 दिवसांनी मला इतकी आठवण येते ना नॉनव्हेज खायची, की असं वाटतं बापरे! मी कधी आणते आणि कधी खाते. अर्धा किलो लागणार असेल ना, तर पाऊण किलो आणते. पाऊण किलो लागणार असेल तर 1 किलो आणते. का तर मी बरेच दिवस झाला खाल्लेला नाही. म्हणजे जो गॅप पडलेला असतो, त्या गॅपचं पण वसूल करायचा असतो मला म्हणून मी तसं करते. माझ्यासारखं करणारे हे नॉनव्हेज खाणारेच लक्षात येईल त्यांच्या, की काय सिच्युएशन असते. तर मला काय असं म्हणजे मला लागतं हे सांगायला काही लाज वगैरे वाटत नाही. अजिबात वाटत नाही. लाज वाटायची काय? लागतं तर लागतं ना. त्यामुळं ह्याच्यात काय लाजण्यासारखा हे नाही आहे, सीन नाही आहे. आता ह्यापेक्षा विशेष गोष्ट म्हणजे माहिती आहे का, घरात जनरली नॉनव्हेज ना नवरा मुलांना आपल्या आवडतं त्यामुळे आपण करतो. पण आमच्यात सीन उलटा आहे. आमच्यात नवऱ्यालाही आवडत नाही आणि मुलालाही आवडत नाही. ते दोघं ना मुलगा माझा व्हेजिटेरियन आहे, त्याला नॉनव्हेज आवडत नाही आणि नवरा माझा हॉटेलियर आहे. त्यामुळे त्याला नॉनव्हेज बघून इतकं म्हणजे हे होतं, की ते रोज-रोज बघितलेलं असतं. त्यामुळे त्याला खाण्याची इच्छा होत नाही. तर त्या दोघांना व्हेज पाहिजे असतं. व्हेज एनी टाईम सगळ्या गोष्टी ते खातात. पण नॉनव्हेज खायचं म्हटलं, की त्यांच्या जीवावर आलेलं असतं. हे खरंच आलेलं असतं खाटाटोप तो माझ्यासाठी चाललेला असतो. त्यांच्यासाठी नसतोच हा. आणि अ, असं चरचरीत ग्रेव्हीदार जे चिकन असतं ना, ते खाल्ल्याशिवाय माझं पण मन भरत नाही. मला ॲक्चुअली पीसपेक्षा ना ग्रेव्ही जास्त खायची इच्छा असते आणि त्या ग्रेव्हीसाठी मी चिकन बनवते. माझ्यासारखे ना बरेच लोकं असतील, की ग्रेव्हीसाठी चिकन बनवतात. आता तुम्हाला माझ्या ग्रेव्हीच्या क्वांटिटीवरनं, ग्रेव्ही बनवण्याच्या क्वांटिटीवरनं कळलंच असेल, की मी कशासाठी चिकन बनवते. म्हणजे चिकन खायचं आहे म्हणून बनवते, की ग्रेव्ही आणि त्यातला मसाला जो भारी लागतो ते खाण्यासाठी बनवते, हे तुम्हाला कळलंच असेल, लक्षात येईल तुम्हाला. तर मी आत्ता बनवत होते रस्सा. मला गरज वाटत नाही रेसिपी काय सांगायची, कारण ज्याची त्याची प्रत्येकाची रेसिपी असते आणि तुम्हाला जर खरंच रेसिपी पाहिजे असेल तर कॉमेंट करा, मी तशी रेसिपी पण देईल. पण असं वेगळं काहीच केलेलं नाही. मी साधा सिंपल आपलं लाल तिखट, मीठ, हळद आणि कांदा आणि टोमॅटो ह्याच्या व्यतिरिक्त चिकन मसाला टाकला आणि चिकन बिर्याणी मसालामध्ये बिर्याणी मसाला ह्याच्या व्यतिरिक्त काहीसुद्धा मी यात टाकलेलं नाही आहे. त्यामुळं तुम्ही बिनधास्त आहे अशी रेसिपी बघून करू शकता. इतकी इझी आहे. मी असं वेगळं काही सांगण्याची गरज नाही आहे. आणि हे चिकन ना आज ताजं खाण्यापेक्षा ना उद्या शिळं झाल्यानंतर असलं भारी लागतं. बिर्याणी तर ताजी कधीच चांगली लागत नाही. बिर्याणी जेवढी शिळी होईल ना तेवढी चांगली लागते आणि तेवढी चव यायला लागते त्या नॉनव्हेजची. आता हे व्हेजिटेरियन लोकं नाहीत समजू शकणार. हे नॉनव्हेज खाणारे ना व्यवस्थित मला काय सांगायचं नाही त्यांना व्यवस्थित कळत असेल. माझ्यासारख्या चाटके जिभेचे इथं खूप असतील. 8 दिवस नॉनव्हेज नसू दे, 8 दिवस पण नाही, 4 दिवस जरी नॉनव्हेज नसलं ना, तरी 5व्या दिवशी मला ऑमलेट, अंडं असं काहीतरी म्हणजे नाही का नॉनव्हेजकडं माझा कल जातो आपोआप, की आता काहीतरी खाल्लं पाहिजे मला नॉनव्हेज वगैरे. मग भले काहीच नाही तर ऑमलेट तरी का होईना मी करून खाते, कारण मला अजिबात दम निघत नाही. त्यात पण मी मटण वगैरे काही खात नाही, म्हणजे बाकीचं काहीच खात नाही. मी चिकन आणि अंडे वगैरे खाते. बाकी तर ते आपले ड्राय मासे वगैरे असतात ते तसलं बाकीचं काहीच खाणं होत नाही माझं. मला आवडतं पण मी खात नाही. कारण होत नाही करणं वगैरे खाणं होत नाही माझं म्हणून खात नाही. पण एक गोष्ट आहे की व्हेज खाणाऱ्यांना खरंच मानलं पाहिजे. बघूया इथून पुढे मी ट्राय करेन. पण इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितलाय ना, तर प्लीज कमेंट करून मला सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज डू सबस्क्राईब.